तीन पैलवान आहेत. कुठला पैलवान कुस्ती मारला आता? काय कोण मारेल ते मारेल आपल्याला काय. किती ताकद लावली काही सुद्धा केलं तरी वस्ताद ऐकत नाही. तिघातला कुस्तीवर तिघ लगून मारले ती. आता फक्त ओनलीवर नसतं संजय काका आहेत. खासदार म्हणून यंदा आता कुणाला निवडून द्यायचं? परती पोटला ते त्यांचंच वातावरण दिसतं. काँग्रेसचा विशाल पाटाचा वार आहे. विशाल पाटलाचं नाव जर असतं तर मागच्या 10-15 वर्षापासून त्यांनी आले असते. दोन नाही इथनं पुढे होणारे सगळे टर्म काकांचेच आहे. कसं काय? सांगली जिल्हा काकांचाच आहे. संजय काकाचं वार आहे सांगलीमध्ये. मोदींसाठी देशासाठी देशा प्रगतीसाठी काकांना मतदान देणार. नुसतं लीडच बघायचं कसं काय? 4 जूनला. जनताही जनार्दन नाही कुणाला मतदान काय सांगतात नाही. लोक काय म्हणते ते आम्हाला काय म्हणतात, आम्ही तर मोदीला करणार नाही. मोदीने महागाई वाढवली म्हणतात राव. काय महागाई झाल्या हा नाही, आम्हाला फक्त काँग्रेस पाहिजे, बाकी काय नको. काँग्रेसचं काँग्रेसचा बालेकिल्ला. गेलं 10 वर्ष मागं होतं ते. आता गेलं सगळं ते. ते विशाल पाटलाचा वार असतोय शक्यतो. महाराष्ट्र केसरी आहे चंद्रकांत पाटील. आज ते वस्ताद त्यांचा बाप आहे. हा गोकुळ सोबत गोकुल. दर्शको नमस्कार. केके न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आखाडा लोकसभेचा आणि कौल जनतेचा त्या माध्यमातून आपण आता सांगलीमध्ये आलेलो आहे. सांगलीमध्ये बघायला गेलं तर होणारी ही तिहेरी लढत आणि त्याबद्दल लोकांच्या मनात काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आता गाव टू गाव जाऊन लोकांच्यामध्ये जातोय, चर्चा करतोय, लोकांशी बोलतोय, काय लोकांची मतं आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आता इथं बरीच लोक बसलेली आहेत. ह्या लोकांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार. इथलंच आहे का? राहायला इथंच काय? राहायला इथं? कुठं राहता इथं? संजय नगरमध्ये. बरं, काय वातावरण इकडं खासदारकीचं? कोण आता खासदार पुढचा? काय सगळा प्रचार करायला जाणार हेच की. हां, संजय काका आहे, विशाल पाटील हा आहे. सगळं आहे ना. आम्ही ऐकायचं बसायचं. हां, आता चालू आहे प्रचार जोरात. होय येतात का इकडे? याला काय आता बसलेलं आहे की आम्ही कुठं येत हो, आता काय सांगाल? येत की हेच करणार मग आम्ही काय करणार आता? मोदी पाहिजे काय कोण पाहिजे खासदार? पण सगळंच पाहिजे हो. मोदी एक टकाच होईल. सगळं पाहिजेच की. हां, हां, सर. यंदा मत कुणाला? हा? यंदा मत कुणाला टाकायचं? सांगता येत नाही होत असा. हे मामा निवांत पेपर वाचत बसलेत बघा. मामा नमस्कार हो. काय लोकसभेची निवडणूक लागली हा. खासदार म्हणून यंदा आता कुणाला निवडून द्यायचे? 3 जण आहेत. आता वाचलं असेल पेपरात मी. होय. खासदार संजय काका. का संजय काका? गोरगरिबाची मदत म्हणा, शेतीला पाणी, घरकुल हे करतात म्हणून संजय काका. हां. काय वाटतंय कुणाला खासदार यंदा करायचं? खासदार की संजय काका पाटील यांनी खासदार व्हावं, परत त्यांना निवडून आणण्याचे आपण प्रयत्न आपण करूया. का बरं संजय काका पाटील? आणि संजय काका पाटील यांनी काम भरपूर केलेले आहेत. हां, पाण्याच्या संदर्भात म्हणा किंवा इतर काय कामं जी आहेत की ते संजय काकांनी केलेले आहेत. हां. आणि खासदार आम्ही त्यांना करून देणार. सांगलीमध्ये वारं कुणाचं आहे? संजय काकाचं वार आहे सांगलीमध्ये. सांगलीमध्ये संजय काका. हां, संजय काका. लोक म्हणतात तिकडे विशाल पाटील. नाही विशाल पाटलाचं नावही नाही. हां, विशाल पाटलाचं नाव जर असतं तर मागच्या 10-15 वर्षापासून त्यांनी आले असते. हां. आता फक्त ओनलीवर नसतं संजय काका आहेत. बरं, संजय काकाशिवाय कोणी येत नाही निवडून. काय कामं केली ती? संजय काकांनी भरपूर कामं केलेली आहेत. काय केलं? पाणी संदर्भात म्हणा किंवा घरकुल म्हणा, हां, रस्त्याची काम म्हणा, ही सगळी कामं संजय काकांनी केलेली आहेत. हां. त्यामुळे खासदार ही संजय काकाच होणार. संजय काकांना देणार. हां. काय लोकसभेचं आता वारं व्हायला सुरू झाले. खासदार म्हणून यंदा आता कुणाला निवडून द्यायचं? परती पोटला हां, प्रती पाटील ते नाही तिकडे. आपलं काय विशाल पाटील. हा विशाल पाटील. विशाल पाटील. हां. का बरं विशाल पाटलांना? काम चांगलं आहे त्याचं. हां, काम चांगलं आहे. काम चांगलं आहे म्हणून त्याशी द्यायचं. हां, म्हणून हो काय वाटतंय? तसंच ते म्हणतात तसं वाटतं. विशाल पाटील. बर, आणि काय सांगाल? आणि काय नाही काय इकडं वातावरण? ते त्यांचंच वातावरण दिसतं. साहेब नमस्कार. काय लोकसभेचं निवडणूक लागली आहे आता. यंदा खासदार कुणाला निवडून द्यायचं? असं काय सांगू शकत नाही आपण. हां, तीन पैलवान आहेत. कुठला पैलवान कुस्ती मारला आता? काय कोण मारेल ते मारेल आपल्याला काय. काय म्हणतात? कुठला पैलवान तिघातला कुस्ती मारला? तिघातला कुस्तीवर तिघ लगून मारले ती. हा. आता कुठला येईल ते देखील. हां,
आता काय आम्ही तर सांगू शकतो कोण जनताही जनार्दन नाही कुणाला मतदान काय सांगता येत नाही. काय जनतेच्या मनात काय काय आता म्हणतात? जनते कोणा त्यांच्या मनात मला माहिती आहे काय तुमच्या मनात मला माहिती आहे हा. त्याचं काम ते करते. तरी इथं वारं कुठं सांगलीत कुणाच आहे ते वारं? काय आपण एवढं काय आम्ही काय जास्त प्रचाराकडे फिरलेलो नाही. काँग्रेसचं इथं हा. ते जास्त काँग्रेसचं विशाल पाटाचं वार आहे. ओ, विशाल पडला बर काय सांगाल? इथं विशाल पाटलाचा वार असतोय शक्यतो. हो. हा. कसं काय विशाल पाटील? का म्हणजे हा वार्ड तिथनं इथंपर्यंत आहे हा. ना पूर्ण काँग्रेस सीटा लागतात हा. दोन्ही वार्डात. काय लोकसभेची निवडणूक लागली वारं आता सुरू झालंय, प्रचार सुरू झालाय, फॉर्म सगळ्यांनी भरल्यात. आता खासदार म्हणून यंदा कुणाला निवडून द्यायचं? काय म्हणला खासदार म्हणून यंदा आता कुणाला निवडून द्यायचं? संजय काका का संजय काका? कामं केल्यात मोदींसाठी देशासाठी देशा प्रगतीसाठी काकांना मतदान देणार. हा. काय काय कामं केलं तिकडे? मोदींनी देश प्रगतीपथावर नेला. हां पूर्व भागात आटपाडी या साईडला पाण्याचा प्रश्न सोडवला. खासदारांना जी काम करायचं ते त्यांनी केले त्यावेळेला. लोक म्हणतात आता विशाल पाटलांची जरा चर्चा जोरात चालू आहे इकडे. लोक काय म्हणतात ते आम्हाला काय म्हणतात आम्ही तर मोदीला करणार नाही. हां. मोदी नगर. मोदी का संजय काका. किती पर्सेंटेज होईल इकडे काय बघायला गेलं? तुम्ही कुठलं? तुम्ही राहायला कुठं? आम्हीच आहे पलीकडे राहायला. बरं काय काय इथं वातावरण भागात? संजय काका भाजप. संजय काका नमस्कार हो. नाव कसं आपलं? सुशील कुमार राजाराम काटे. इथंच काय राहायला? हो इथं. काय वातावरण? संजय काका काय संजय काका? आहे ती कामं आहे ती आमदारांचे खासदारांचे भाजप पक्षाची आहे ती कामं. त्यामुळे संजय काका. संजय काका 3 पैलवान आहेत, चंद्रहार पाटील आहेत, विशाल पाटील आहेत. ते काय दोघांच्यात हे होईल म्हणतात, संजय काकांना कमी पडेल असं काय काय जण म्हणतात. काय नाही हां. किरण किती ताकद लावली काही सुद्धा केलं तरी वस्ताद ऐकत नाही. होय. म्हणजे ते पैलवान आणि हे वसतात असं म्हणतात. हो ते पैलवान आता डबल केसरी आहे. हो डबल महाराष्ट्र केसरी आहे चंद्रहार पाटील. असं वस्ताद त्यांचा बाप आहे. हां. ऐकत नाही वस्ताद. कसं काय? हो नुसतं लीडच बघायचं. कसं काय? 4 जूनला लीड बघा की तुम्हाला समजेल. कसं काय एवढं कसं काय? कसं 2 टर्म आहे? झाल्यात म्हणतात, आता तिसरा टर्म नाही. 2 नाही इथनं पुढे होणारे सगळे टर्म काकांचेच आहे. कसं काय? सांगली जिल्हा काकांचाच आहे. कसं काय? कामं आहे ती. अहो सांगली जिल्हा म्हणतात काँग्रेसचा. काँग्रेसचं बालिक गेलं 10 वर्ष मागं होतं ते. आता हां. गेलं सगळं ते. झालं बदललं. हो बदल. काय सांगाल? तुम्हाला काय वाटते? काय वाटतं? कशाबद्दल हेच की खासदार कोण असायला नाही पाहिजे? आम्हाला फक्त काँग्रेस पाहिजे बाकी काय नको. काँग्रेस पाहिजे. हो तुम्हाला काय वाटते कोण असायला पाहिजे खासदार? भाजप भाजप. संजय काका. काय बरं संजय काका? संजय काका मोदीमुळे. मोदीमुळे. हां काय केले असं मोदीने महागाई वाढवली म्हणतात राव. काय महागाई झाली. हा. महागाई वाढली म्हणतात. तुमच्या हिशोबाने महागाई झाली आम्हाला महागाई नाही झाली बाबा. शेतकऱ्याचं हे सरकार नाही असं म्हणतात. शेतकऱ्याच्या नावावर सगळे पैसे चाललेत देशातले आणि शेतकरी का नाराज होते. प्रत्येक खात्यावर तर सगळ्यांच्या पैसे चाललेत हा. आणि त्यांना का नाराज काय त्यांनी नाराज का व्हायची गरज आहे. सरकारी शेतकऱ्याचं नाही, महागाई वाढवून ठेवली, खतावरती दर लावलाय. ते काँग्रेसवाली म्हणणार की पण आमच्या मोदींनी जे केले ते आम्ही बोलणारच की. काय केलंय मोदीनं असं? काय सगळ्यांचं चांगलंच केले की. खाते रस्ते केल्यात आजपर्यंत कोणी रस्ते चांगले नव्हते. आज रस्ते सगळ्या गल्ली बोळात रस्ते झाल्यात. आणि काय पाहिजे. झिरो बॅलन्सची खाती मिळाली. आवाज योजना, आयुष्यमान. झिरो बॅलन्सची खाती मिळाली सगळ्यांना. प्रत्येकाने बँक वगैरे सगळे समजले गरिबांना. आवाज योजना निघाल्या, आयुष्यमान योजना निघाल्या. 5-5 लाख रुपये मोफत दवाखान्याचा खर्च लोकांना मिळायला लागला. काय सांगाल आता हे असं म्हणायला लागलं? काय ते की असं म्हणलं काय सांगाल आता? काँग्रेसने काय केलं? काय केलं काँग्रेसने काय केलं. काँग्रेस खाल्ले तेवढं काय केलं. हां? काँग्रेसने काय केलं. काय केलं? काय महागाई वाढलेले काय केले. कुठं वाढवले मग? मग कामं करायलाच की. काय केलं कामं? भरपूर कामं केले. काय केले. एक तर काम काय कुठले काम केलं नाही ते 10 सांग. वर्षात आता काय काम केले? कुठले काम केलं नाही ते सांग. खासदारकीला थांबले ते. सोलापूर सांगली रस्ता बघा. साहेबांना द्या. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.